मुंबई के वसोवा विधानसभा क्षेत्र के आमदार हारून खान का जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन शिवसेना नेता उद्धव ठाकरे के हाथों से रिबन काट कर किया गया। इस मौके पर युवा नेता आदित्य ठाकरे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अजय कौल, अमोल कीर्तिकर उपस्थित रहे। साथ में वसोवा विधानसभा क्षेत्र के शिवसेना कार्यकर्ता बड़ी तादाद में मौजूद रहे। उद्धव ठाकरे ने हारून खान को मुबारकबाद देते हुए बताया कि वसोवा की जनता ने शिवसेना उद्धव ठाकरे गठ को चुनाव में बड़ी जीत दिलाई है, जिसके लिए मैं वसोवा की जनता का मैं खूब आभारी हूं। उन्होंने आगे महायुति सरकार पर निशाना साधते हुए बताया कि हमारी शिवसेना मराठी भाषा का विरोध नहीं कर रही है। मराठी हमारी मातृभाषा है और मराठी भाषा को बढ़ावा देना चाहिए, लेकिन आप लोग गुंडागर्दी करके जोर जबरदस्ती करने का जो प्रयास कर रहे हैं, हम उसका विरोध कर रहे हैं। देखिए मुंबई से हमारी खबर। इथे काही भाषण करायला आलेलो नाही, मनापासून सांगतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आलोय। याचं कारण काय? धन्यवाद कशाला? आमदार निवडून आणला म्हणून। अजूनही गेल्या विधानसभेच्या निकालावरती चर्चा चळवळ सुरू आहे। निकाल कसा लागला, का लागला, पण या वर्सोवाने दाखवून दिलं की कोणी किती आदळआपट केली तरी शिवसेनेचा भगवा इकडे कोणी हरवू शकत नाही, शिवसेनेच्या भगवाला। आणि मनापासून तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय। इच्छुक असतात आपले शैलेश कुठे, शैलेश आहे, सगळेच आहेत। त्यांचं टोपण नाव म्हणून मी त्यांचं नाव घेत नव्हतं, कारण टोपण नाव आठवतं, खरं ना देवेंद्र म्हणजे आपले देवेंद्र आहेत आणि सगळेच आहेत। पण एकदा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यांनी झटून मेहनत केली आणि हा वॉर्ड आपण खेचून आणला, त्याच्याबद्दल खास तुम्हाला आभार। आता प्रत्येक ठिकाणी सुरुवातीलाच म्हटलं की भाषण करण्याची गरज नाही, कारण उद्या एक कार्यक्रम तुम्हाला मी दिलेलाच आहे आणि अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे। कारण आपण कोणत्याही भाषेचा द्वेष कधीच केलेला नाही। इकडे सुद्धा इतर भाषिक सुद्धा आले असतीलच ना, हिंदी भाषिक असतील, गुजराती भाषिक असतील, आणखीन इतरही कोणी असतील। आपला भाषेचा विरोध नाही, पण आपल्यावरती जी सक्ती केली जाते त्या सक्तीला आपण विरोध करतो। आणि आता या भाजपला असं वाटतंय की मराठी माणसाची एकजूटता राहिलेली नाही, फुटलेली आहे। आता आपल्याला इकडे कोणी अडवू शकत नाही, तर त्यांना मला सांगायचं की तुम्ही जे का मांडीवर घेऊन बसलाय ती शिवसेना नाहीये, शिवसेना खरी इकडे आहे। आणि ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला इकडे आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठीला कधी संपू देणार नाही, मराठीला धक्का तुम्हाला लावायला देणार नाही। उद्याचं आंदोलन आहे, त्याच्यानंतर 5 तारखेचा मोर्चा सुद्धा आहे। आणि म्हणूनच म्हटलं की आता तुमच्या इकडे एक चांगला मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू आहे। त्याच्यामध्ये म्हणजे पूर्वी एक ब्लॅक अँड व्हाईट जेव्हा TV होता तेव्हा चांगला कार्यक्रम सुरू असायचा आणि मध्येच काय यायचं,
व्यत्यय, तसा व्यत्यय माझा वाटू नये म्हणून मी जास्त बोलत नाही. सगळ्यांना शुभेच्छा देतो. ही एकजूट अशीच कायम ठेवा आणि आता जे तुमच्या चेहऱ्यावरती एक मला समाधान दिसतोय, आनंद दिसतोय, हा आनंद आणि हे समाधान असंच टिकवा. या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.